मस्त झालंय. कसं झालंय? मस्त भारी. म्हणजे ह्या आईच्या हातच्या जेवणाला ना कशाचीच तोड नाही. म्हणजे पंचपक्वान पण फेल ह्या समोर. इतकं मस्त झालंय पिठलं. आई मोहर लागलाय झाडाला. होय होय यंदा धरतील वाटतं आंबे चांगले. होय धरती. एक वर्षी धरतात. म्हणजे एक हा. वर्षी अर्ध कलम धरतो, हा. एक वर्षी अर्ध धरतं. म्हणजे दरवर्षी खायला मिळतात. मिळतात. यंदा त्या बाजूला धरलंय. होय खाण्यापुरती मिळतात. होय. काजवणी लागलेत काय वरती? मोहरली काय मोहरले. होय जाऊया एक दिवस. जाऊया आधीच जाऊया. आज जेवायला काय बनव बाबे? आज नको. मी आल्यापासून काही ना काही चमचमीत बनवते. मटार आहेत, मटारची भाजी. मटारची भाजी नको. पुरणपोळी बनव. नको. आज मला तुझ्या हातचं ना गरमागरम पिठलं आणि भात खायचा आहे. आणि चटणी वाटते खोबऱ्याची. मस्त. म्हणजे मी भरपूर दिवस खाल्ला नाही पिठलं ना. आज पिठलं भात बनव. चालेल बनवते. आज बाबेसाठी मी गरमागरम पिठलं भात बनवते. चूल पेटवली आहे आणि तेल टाकायचं आहे. तेल थोडंच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे. तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात अशी साली काढून बारीक केलेली लसूण टाकायची आहे. बघा लसणीचा बघा रंग बदलला की आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. असा बारीक कापून घ्यायचा कांदा. हा बघा चौकोनी, उभा नाही कापायचा. हा त्याच्यातच आपल्याला ही मिरची टाकायची आहे. मसाल्यावर तर करते मी, पण थोडा मसाला टाकायचा आहे आणि एक मिरची टाकायची आहे अशी कापून. ही बघा तिरकी कापायची. आणि कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा. कांदा बघा नरम करून घेतला आहे असा. आणि ह्याच्यात आता मी हळद टाकते बघा थोडीशी. आणि घरगुती आमचा लाल मसाला. मसाला ना आपल्याला थोडासा टाकायचा आहे. हा मिरची पण टाकली आहे आणि मसाला लाल एकदम लाल लाल पिठलं नाही करायचं नाही हवे. अगदी मग मसालेदार होतो, चव नाही लागत मग चांगली. कुळदाची पिठाची चव लागत नाही. हा थोडासा मसाला टाकायचा आपल्याला. हे बघ हे मसाला आणि हळद अशी परतून घ्यायची. आणि आता आपल्याला ह्याच्यात ना हे पीठ टाकायचं आहे, कुळदाचं पीठ टाकायचं. हे बघा आणि हे पीठ असं चांगलं असं परतून घ्यायचं. हे बघा कांद्यात. हे बघा तेल कमीच टाकायचं, म्हणजे कसं असं सुटसुटीत होतं. नाही तर कसं तेल जरा जास्त टाकल्यात ना की मग अशी गुटल्या होतात. नाही हवे परतायला होत नाही चांगलं. मग मिश्रण ओलसर होतं. मग असं चांगलं असं पीठ ना परतून घ्यायचं. खमंग लागतं नाही हवे. होय. पिठलं बनवताना ना त्याच्यात कांदा खोबरं कमी टाकायचं आहे. हा जास्त नाही टाकायचं आहे. मग पिठलं कसं म्हणजे खोबरं खोबरं कांदा कांदा असं आपल्याला ह्या पिठाची चव हवी आहे का हवे. पीठ बघा चांगलं असं परतून घेतलंय. आणि आता आपल्याला ह्याच्यात ना पाणी टाकायचं. परतताना ना असा काविलताच घ्यायचा, म्हणजे भाजतं पण चांगलं नाही हवे. व्यवस्थित परतवता येतं. परतायला होतं मग चांगलं. हे बघा आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे. आपण पीठ किती घेतलंय ना त्या अंदाजात आपण पाणी ओतायचं. जास्त पाणी आधी ओतू नका, नंतर ओतायला होतं काय. मी पिठलं ना घट्ट होत जातं. त्या अंदाजानंतर मग पाणी वाढवायचं. आणि असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे बघा हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. अजिबात गोळे वगैरे होत नाही. हे बघा हे पीठ मी भाजून घेतलंय असं ना, त्याच्यामुळे कसं खमंग चव लागते. तुम्हाला ती पद्धत पण पाण्यात भिजवून पीठ ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे करून. हे बघा आता आपल्याला ना चमचा घ्यायचा. हा बघा असं. बघा गोळे झाले तर नाही. पाण्याचा अंदाज ना बघायचा. नंतर घट्ट झाल्यावर आपल्याला मग पाणी ओतता येतं. पण पातळ झालं तर मग परत चांगलं नाही लागत नाही. होय एकदम पातळ पण चांगलं नाही. हा मीडियम ठेवायचं पिठलं, म्हणजे भाकरी बरोबर भाताबरोबर असं खाता आलं पाहिजे आपल्याला. हे बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटो टाकायचं. आणि हे ओलं खोबरं हे बघा थोडंसं टाकायचं.
आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडी नंतर वरनं टाकते मग. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. बघा पीठ कसं बनवायचं ना ते पण आम्ही व्हिडिओ केलेला आहे काय बे. होय, जात्यावर दळून तुम्हाला दाखवलेलं आहे आम्ही, बाबेने मी. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. हा. म्हणजे घरच्या घरी तुम्हाला कुळथाचं पीठ तयार कसं करायचं हे समजेल. होय, आणि घरी तुम्ही बनवाच पीठ काय हवे. होय, चव चांगली हा घरगुती पिठाला आपल्या. आणि सुगंध पण मस्त येतो. मग भारी. हे बघा असं घट्ट झालंय ना. आता आपण ह्याच्यात परत पाणी ओतायचंय. हे बघा कसं दिसतंय, कलर बघा काय हवे, मस्त झालाय. मग शिजायच्या आधी. हा होय, आता आग पण जरा ना वाढवते आणि ह्या पिठल्याला असं कड काढून घेते. हे बघा असं ढवलतच राहायचं, नाही ढवलत ना की मग ते चिकटणार कढईला सगळं. हा, पीठ तळायला चिकटतं. हा. पिठल्याला बघा मस्त कड आलाय काय हवे. मस्त आलाय. होय, आणि कलर ना आपल्याला असा हवाय या पिठल्याला. हा बघा असा कलर पाहिजे. जास्त मसाला टाकून ना आपण लाल लाल नाही करायचं आहे, मग चव लागत नाही. तेवढी चव लागत नाही. होय, हे बघा किती भारी झालंय बघा. म्हणजे हे भाकरी बरोबर भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता काय हवे. होय, आणि सुगंध इतका भारी येतोय ना आई पिठल्याचा. होय, मस्तच, मस्त अगदी घमघमाट सुटलाय पिठल्याचा. मग गरमागरम वाटत असेल ना तुम्हाला पण असं गरमागरम भाकरीने पिठलं खाऊसं काय हवे. होय, हे बघा गरमागरम भात आणि पिठलं एक होय. नंबर बेत. लय दिवसानं मी आई सुगंध असा वास घेते असा होय ना? पिठल्याचा. होय. गरमागरम कुळथाचं पिठलं तयार आहे. हे बघा. आता बाबे तुझ्यासाठी जरा चटणी वाटते खोबऱ्याची. चालेल. हा म्हणजे पिठलं भात आणि ती चटणी भारी. मस्तच. होय. होय तुम्हाला वाटत असेल चटणी फक्त भाकरी बरोबर चांगली लागते, पण तसं नाही अजिबात. होय. पिठलं भात आणि चटणी मस्तच लागते खायला. चांगली लागते. असा बेत ना तुम्ही नक्की करून बघा. होय, मला या आईच्या हातचा हा बेत ना भरपूर आवडतो. होय. आता खोबऱ्याची चटणी वाटून घेते. पाट्यावर वाटते, जरा चव चांगली लागते पाट्यावरच्या चटणीची काय हवे. मस्त लागते चव. होय. हे बघा ओलं खोबरं तुम्ही मिक्सरला लावलात ना तरी पण चालेल. हा, आणि लसूण घेतली आहे आणि मिरची अशी तोडून घ्यायची, म्हणजे बारीक लवकर होतं मग. आणि मीठ. पाट्यावर वाटताना कसं बसणं, आपलं हे बसायचा पाठ जरा उंच पाहिजे. हा, म्हणजे सगळा जोर असा पाट्यावर पडला पाहिजे, तरच वाटण आपलं चांगलं बारीक होणार. जराशीच वाटते एका टायमाची काय हवे. चालेल. हा, म्हणजे कशी राहिली ना तर चांगली चव एवढी लागत नाही बघ. होय, साजिताच्या चटणीची चव चांगली. कशी वाटली बाबे ना. होय, बारीक एकदम. होय, अशी सगळी एकत्र करून घ्यायची. आणि ही बारीक मेथीची भाजी. हा व्हिडिओ पण तुम्हाला लवकर करून दाखवेन.
मस्त झालंय. कसं झालंय मस्त. आणि मेथीची भाजी बघ. हा? भारी. म्हणजे ह्या आईच्या हातच्या जेवणाला कशाचीच तोड नाही. म्हणजे पंचपक्वान पण फेल ह्या समोर. इतकं मस्त झालंय पिठलं. चटणी बघा. मस्तच. असा बेत ना तुम्ही नक्की बनवा. होय. आणि तुम्हाला देखील तुमच्या आईच्या हातची कुठची रेसिपी आवडते हे देखील नक्की कमेंट करून सांगा.